गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील ॲडव्हान्स सर्विंग हा सब्जेक्ट पाहतो आहे. त्यामध्ये आपण आज न्यू युनिटला स्टार्ट करतो आहे. फोर्थ युनिट आपला कर्व सेटिंग. कर्व सेटिंग हा आपला फोर्थ युनिट आहे, त्याला आपण स्टार्ट करतो आहे. याच्या अगोदर आपण 3 युनिट कंप्लीट केले आहेत. आपला प्लेन टेबल सर्विंग, त्यानंतर थेडोलाइट सर्विंग, ओके, आणि त्यानंतर टेकोमेट्रिक सर्विंग. तर आता फोर्थ युनिट आपला कर्व सेटिंग. तर कर्व सेटिंग मीन्स कर्व सेटिंगमध्ये सिलेबस आपण पाहू. टाईप्स ऑफ कर्व्स इज रोड्स अँड रेल्वे अलाइनमेंट. जे आपण कर्व यूज करतो रोड आणि रेल्वे अलाइनमेंटमध्ये, त्याचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर नॅशनल्स ऑफ सिम्पल सर्क्युलर कर्व, डिझायनेशन ऑफ द कर्व. त्यानंतर आपले जे नॅशनल सिम्पल सर्क्युलर कर्व आहेत त्याचं डिझायनेशन करायचं आपल्याला कर्वच्या सहाय्याने. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे सेटिंग सिम्पल सर्क्युलर कर्व बाय ऑफसेट फ्रॉम लॉंग कॉर्ड अँड रॅनकाइन मेथड डिफ्लेक्शन अँगल. म्हणजे जे आपले सेटिंग सिम्पल सर्क्युलर कर्व आहेत त्याची बाय ऑफसेटने आपल्याला जे लॉंग कॉर्ड आणि रॅनकाइन मेथड असते, रॅनकाइन मेथड ऑफ डिफ्लेक्शन अँगलने आपल्याला मेजर करायचं आहे. ओके, तर आपण फोर्थ युनिट इथे स्टार्ट करतो आहे कर्व सेटिंग. तर त्यामध्ये नेसेसिटी ऑफ कर्व्स. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट पाहू आपण कर्व्स. Curves are used in roads and railway tracks to change the direction of motion of vehicles. कर्व्सच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, रोड्स अँड रेल्वे ट्रॅक्स आहेत ते चेंज करू शकतो, त्यांची डायरेक्शन आहे ती चेंज करू शकतो आपल्या व्हेकलच्या मोशनला. म्हणजेच कर्व आर द यूज इन रोड्स अँड रेल्वेज ट्रॅक्स टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ व्हेकल्स. म्हणजे आपले जे वाहनं असतील त्याच्या आपण कर्वच्या सहाय्याने, जे आपले रेल्वे ट्रॅक असतात किंवा रोड्स असतात त्याचे डायरेक्शन आपण कर्वच्या सहाय्याने चेंजेस करू शकतो. हेन्स कर्व नीड टू बी केअरफुली डिझाईन. कर्व नीट केअरफुली डिझाईन केलेलं असतं अँड प्रिपेअर्ड फॉर द सेफ्टी ऑफ व्हेकल्स अँड कम्फर्ट ऑफ ड्रायव्हर्स अँड पॅसेंजर्स. म्हणजे काय असतं, प्रिपेअर्ड फॉर द सेफ्टी. कर्व काय असतो, एक सेफ्टीसाठी ठेवलेला असतो व्हेकलच्या, अँड कम्फर्ट ड्रायव्हर्स अँड पॅसेंजर्स, त्याच्यानुसार हा कर्व ठेवलेला असतो त्यांच्या सेफ्टीसाठी. हेन्स कर्व नीड टू बी केअरफुली डिझाईन, काळजीपूर्वक डिझाईन केलेला असतो. अँड प्रिपेअर टू द सेफ्टी ऑफ व्हेकल्स, वाहनाची काळजी घेऊन आणि आपले जे ड्रायव्हर्स आणि पॅसेंजर्स आहेत त्यांची काळजी घेऊन कर्व डिझाईन केलेला असतो. ओके, अशा प्रकारे आपण कर्व समजून घेतलेला आहे. त्यानंतर नेसेसिटी ऑफ कर्व्स. काय गरज आहे कर्वची? गरज. नेसेसिटी ऑफ कर्व्स. फिगर पाहून घ्या तुम्ही. Necessity of curves. तर लेफ्टला रायझिंग ग्रेडियंट अँड फॉलिंग ग्रेडियंट. म्हणजे वरच्या साईडला काय आणि खालच्या साईडला रायझिंग ग्रेडियंट, फॉलिंग ग्रेडियंट. त्यानंतर स्ट्रेट रूट्स. कर्व असल्यावर कसा रूट्स असतो आणि स्ट्रेट असल्यावर कसा. जर कर्व नसला तर स्ट्रेट रूट्स असतो आणि कर्व असला तर पहा थोडंसं वळणदार असतं तो कर्व. रायझिंग ग्रेडियंट, फॉलिंग ग्रेडियंट, स्ट्रेट रूट्स, कर्व. एमध्ये कसं दाखवलं आहे त्याने, स्ट्रेट दाखवला आहे. आणि तर जर कर्वमध्ये जर डिझाईन केलेला असेल आपला रोड तर तो तिथं आपल्याला ड्रायव्हरला टर्निंग घ्यायच्या वेळेस व्यवस्थितपणे टर्न घेता येतो. नंतर स्ट्रेट अलाइनमेंट. स्ट्रेटचे अलाइनमेंट असेल आणि म्हणजे जर आपले काहीतरी ॲग्रिकल्चर लँड झाले असेल, एखादा डोंगर वगैरे येत असेल तर आपण काय करतो, थोडंसं वळण घेतो म्हणजे कर्व घेतो आणि वेगळ्या साईडने एक रोड मारतो. म्हणजे आपलं डायरेक्शन चेंज करतो कर्व घेऊन. चेंज इन अलाइनमेंट टू अवॉइड ॲग्रिकल्चर लँड. जर आपलं ॲग्रिकल्चर लँड असेल त्याला आपण टर्न घेऊन जातो तिथून, आपण वळसा घालून तिथून आपली दिशा चेंज करून आपलं ध्येय साध्य करतो. म्हणजे पुढं आपण रोड कंप्लीट करतो. स्ट्रेट अलाइनमेंट, मग चेंज इन अलाइनमेंट टू द अवॉइड ॲग्रिकल्चर लँड, पुन्हा आपला स्ट्रेट अलाइनमेंट आपण सरळ जाऊ शकतो मध्ये जर डोंगर तरी काही आला असेल तर. अशा प्रकारे नेसेसिटी ऑफ कर्व्स पाहून घ्या फिगर व्यवस्थित.
ओके, आपण माहिती पाहू. रेपर फिगर ए अँड बी. इट इज नॉट पॉसिबल इफेक्ट टू डायरेक्ट चेंज इन अ सिंगल पॉईंट शोन इन फिगर ए. म्हणजे याच्यामध्ये सांगितलं या आकृतीची साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे, हे इट इज नॉट पॉसिबल टू इफेक्ट डायरेक्ट चेंज इन अ सिंगल पॉईंट. हे काय पॉसिबल नाही आहे डायरेक्ट आपल्याला चेंज करायला सिंगल पॉईंटला इन शोन इन फिगर ए. एमध्ये आपण पाहू शकतो की आपण डायरेक्ट चेंज करू नाही शकत. नॉट पॉसिबल टू इफेक्ट डायरेक्ट चेंज ॲट अ सिंगल पॉईंट ॲट शोन इन फिगर ए. एमध्ये आपण डायरेक्ट चेंज केलेला आहे, ते आपण तसं डायरेक्ट चेंज नाही करू शकत. बीच्या साहाय्याने आपण थोडंसं त्यामध्ये कर्व टाकावं लागेल. दस टू प्रोव्हाइड स्मूथ चेंज ऑफ ग्रेडियंट और डायरेक्शन अ कर्व इंट्रोड्यूस बिटवीन टू स्ट्रेट लाईन. जे आपल्या टू स्ट्रेट लाईन असतात त्याच्यामध्ये आपल्याला एक कर्व टाकावाच लागतो, एक ग्रेडियंट टाकावा लागतो किंवा डायरेक्शनला एक कर्व पाहिजेच टू स्ट्रेट लाईन्सच्यामध्ये. स्मूथ चेंजेस जर आपल्याला पाहिजे असेल ग्रेडियंटचा तर. रिपीट करतो मी पॉईंट. रेपर फिगर ए अँड बी. इट इज नॉट पॉसिबल टू इफेक्ट अ डायरेक्ट चेंज ॲट अ सिंगल पॉईंट अँड शोन फिगर बी. Thus, to provide smooth change a gradient, a curve introduced between two straight lines. आपल्याला दोन स्ट्रेट लाईन्समध्ये जर आपल्याला स्मूथ चेंज हवा असेल तर त्या ग्रेडियंटला आपल्याला कर्व तिथं अप्लाय करावाच लागतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा. दी ऑब्स्ट्रक्शन लाईक ॲग्रिकल्चर लँड, पॉन्ड, टेम्पल एक्सेट्रा. म्हणजे आपल्याला ऑब्स्ट्रक्शन कधी आपल्याला करावं लागेल तर आपल्याला ॲग्रिकल्चर लँड थोडीशी टेकडे आले तर, किंवा आपला पॉन्ड आला पुढे एखादा तर, नाही तर किंवा टेम्पल वगैरे काय जर आलं तर आपल्याला तिथे टर्न मारावा लागतो. विच कम्स द वे ऑफ स्ट्रेट अलाइनमेंट कॅन बी अवॉइडेड टू बाय प्रोव्हाइडिंग स्मूथ कर्व. जर ते आलं तर आपल्याला तिथं स्मूथ कर्व टाकून आपल्याला आपला डायरेक्शन चेंज करावे लागते. रिपीट करतो पॉईंट. द ऑब्स्ट्रक्शन लाईक agriculture land, pond, temple, etc., which comes in the way of straight alignment, can be avoided by providing smooth curve. प्रोव्हाइडिंग काय करते, एक स्मूथ कर्व प्रोव्हाइड केलेली असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा. टू बॅलन्स द अर्थवर्क ऑर टू अवॉइड एक्सेसिव्ह कटिंग ऑफ फेलिंग कर्व आर प्रोव्हाइडिंग. आपला जो अर्थवर्क असतो त्याला बॅलन्स करण्यासाठी टू अवॉइड एक्सेसिंग कटिंग, त्याची एक्सेसिंग कटिंग केली जाते अर्थवर्कला बॅलन्स करण्यासाठी. कटिंग और फिलिंग कर्व आर प्रोव्हाइडेड. त्यामध्ये काय कटिंग किंवा फिलिंग पण करू शकतो आपण, जशी प्रोव्हाइड होईल तसं त्यामध्ये आपण कटिंग किंवा फिलिंग पण करू शकतो. द बॅलन्स द अर्थवर्क और टू अवॉइड एक्सेसिव्ह कटिंग ऑफ फिलिंग कर्व आर प्रोव्हाइडेड. ओके, त्यानंतर लास्ट आहे पहा. रोड इज मेड स्टेबल अँड सेफ साईड ऑफ द हिल बाय चेंजिंग द अलाइनमेंट. आपला रोड आहे तो मेड स्टेबल कशाने होतो, सेफ अँड साईड द हिल. जर पुढे हिल आली बाय चेंज द बाय अलाइनमेंट, जर पुढे हिल आली छोटीशी तर आपण काय करतो, चेंज करतो आपला अलाइनमेंट, म्हणजे आपला जी डायरेक्शन आहे चेंज करतो. रोड इज मेड स्टेबल अँड सेफ साईड टू बी हिल बाय चेंजिंग द अलाइनमेंट. ओके, अशा प्रकारे आपण कर्वची माहिती घेतलेली आहे. नेसेसिटी ऑफ कर्व्स. डायग्राम पाहून घ्या पुन्हा एकदा. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करतो आहे. टाईप्स ऑफ कर्व यूज इन रोड अँड रेल्वे अलाइनमेंट्स. इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा. टाईप्स ऑफ कर्व्स यूज इन रोड्स अँड रेल्वे अलाइनमेंट. म्हणजे आपल्या रोड्स असतात आणि रेल्वे अलाइनमेंट्स असतात, त्यामध्ये आपण कोणते वेगवेगळे टाईप्स यूज करतो तेच दिलेले आहेत पहा. फर्स्टली टाईप्स ऑफ कर्व. त्याच्यामध्ये दोन टाईप्स पडतात, हॉरिझॉन्टल कर्व अँड व्हर्टिकल कर्व. काही आपले हॉरिझॉन्टल कर्व असतात आणि काही व्हर्टिकल कर्व असतात. त्यामध्ये टू टाईप्स पडतात, हॉरिझॉन्टल कर्व अँड व्हर्टिकल कर्व. तर हॉरिझॉन्टल कर्वमध्ये पुन्हा 4 पार्ट्स पडतात पहा. हॉरिझॉन्टल कर्वमध्ये 4 पार्ट्स पडतात. त्यामध्ये फर्स्ट सिम्पल कर्व, त्यानंतर सेकंड कंपाऊंड कर्व, थर्ड रिव्हर्स कर्व आणि फोर्थ ट्रान्झिशन कर्व. फर्स्ट सिम्पल कर्व, त्यानंतर कंपाऊंड कर्व, थर्ड रिव्हर्स कर्व अँड फोर्थ ट्रान्झिशन कर्व. हे टाईप्स ऑफ कर्वमधले हॉरिझॉन्टल कर्वचे 4 टाईप्स पडतात.
त्यानंतर व्हर्टिकल कर्वचे 2 टाईप्स पडतात पहा. फर्स्ट सुमित कर्व आणि सेकंड व्हॅली कर्व. सुमित कर्व अँड व्हॅली कर्व. टाईप्स ऑफ कर्वमध्ये 2 पार्ट्स पडतात, हॉरिझॉन्टल कर्व आणि व्हर्टिकल कर्व. हॉरिझॉन्टल कर्वमध्ये 4 टाईप्स पडतात, सिम्पल कर्व, कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व अँड ट्रान्झिशन कर्व. आणि व्हर्टिकल कर्वमध्ये 2 पार्ट्स पडतात, सुमित कर्व अँड व्हॅली कर्व. ओके, व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं तुम्ही. त्यामध्ये आपण फर्स्ट पाहू हॉरिझॉन्टल कर्व. हॉरिझॉन्टल कर्व काय क्लासिफाईड 4 टाईप्समध्ये पडतात. आपण पाहिले हॉरिझॉन्टल कर्वचे डेफिनेशन. हॉरिझॉन्टल कर्व कशाला म्हणायचं? The curves which are provided in plane at turning points so as to get gradual change and a direction of alignment of road is known as horizontal curve. म्हणजेच काय, आपला जो कर्व आहे तो प्रोव्हाइड कशाने करतो? इन प्लॅन इन टर्निंग पॉईंट्स. जो प्रोव्हाइड काय करतो? प्लॅनिंग. आपला जो प्लॅनिंग असतो त्या टर्निंग पॉईंट्सवर तो कर्व प्रोव्हाइड करतो टू गेट अ ग्रॅज्युएल चेंज. जे ग्रॅज्युअल चेंज असतात इन डायरेक्शन ऑफ अलाइनमेंट. जी आपली डायरेक्शन असते अलाइनमेंटची, त्याची जो ग्रॅज्युअल चेंज करतो रोडवरती, त्याला काय म्हणायचं आहे? हॉरिझॉन्टल कर्व. लक्षात आले डेफिनेशन? रिपीट करतो मी डेफिनेशन, रीड करतो पुन्हा. द कर्व विच आर प्रोव्हाइडेड इन प्लॅन ऑफ ॲट टर्निंग पॉईंट्स so as to get gradual change and in the direction of alignment of road is known as horizontal curve. त्याला काय म्हणायचं आहे? हॉरिझॉन्टल कर्व म्हणायचं आहे. टाईप्स ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. हॉरिझॉन्टल कर्व्स आर क्लासिफाईड ॲज 4 टाईप्स. कोणते 4 टाईप्स आहेत ते? सिम्पल कर्व, कंपाऊंड कर्व, रिव्हर्स कर्व अँड ट्रान्झिशन कर्व. त्यामध्ये आपण फर्स्ट पाहू सिम्पल कर्व. सिम्पल कर्वची फिगर पहा. त्यामध्ये टँजंट T1 दिला आहे. तिथून पहा डायरेक्शन T1 पासून स्लोप चेंज झाला आहे पहा कर्वचा. थिटा अँगल ऑफ डिफ्लेक्शन आहे. तिथून T2ला T1 ते T2 कर्व आहे आणि टँजंट T2. त्यामध्ये R साईट आहेत आणि O आपला पॉईंट आहे. प्रोव्हाइड कुठून होतोय? टँजंट T1 पासून प्रोव्हाइड होतोय कर्व. आणि त्याची ग्रॅज्युअल चेंज कुठून आली? T1 पासून आलीत. कुठं? T1 ते T2 ग्रॅज्युअल चेंज आहे, त्यामध्ये कर्व होतोय. कर्व पाहून घ्या व्यवस्थित. ओके, हा झाला सिम्पल कर्व. सिम्पल कर्वमध्ये काय सांगितले पहा. अ सिम्पल सर्क्युलर कर्व इज अन आर्क ऑफ अ सर्क्युलर फिनिट रेडियस. सिम्पल सर्कल कर्वमध्ये काय, जो आर्क आहे तो आपला सर्कल ऑफ फिनिट रेडियस, तो काय फायनाइट रेडियस आहे अँड फिट्स बिटवीन 2 स्ट्रेट टँजेंट्स. तो कुठं फिट केलेला आहे? दोन आपले स्ट्रेट टँजेंट्स आहेत त्याच्यामध्ये तो कर्व सेट झालेला आहे. विथ फर्दर कनेक्ट्स अँड ब्रिंग आउट अबाउट अ डिफ्लेक्शन ऑफ रोड थ्रू अँड अँगल थिटा. त्यामध्ये फर्दर कनेक्ट्स, त्यामध्ये कनेक्ट झालेला आहे 2 आपल्या स्ट्रेट टँजेंटच्यामध्ये. आणि ब्रिंग आउट अबाउट अ डिफ्लेक्शन ऑफ रोड, जो डिफ्लेक्शन ऑफ रोड आहे थ्रू अँड अँगल थिटा, तो कशाने आपण मेजर केला आहे? थिंगल अँगल थिटाने आपण तो डिनोट केलेला आहे. इथं पाहतो आपण जे आपले T1 आणि T2 2 टँजंट येतं त्याच्यामध्ये तो कर्व सेट झालेला आहे त्याच्या बिटवीनमध्ये. आणि आपण थिटा अँगल ऑफ डिफ्लेक्शन आहे थिटाने डिनोट केलेला आहे, फिगरमध्ये दिसतं आहे. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. अ सिम्पल सर्क्युलर कर्व इज अन आर्क ऑफ अ सर्कल ऑफ फिनिट रेडियस अँड फिट्स बिटवीन 2 स्ट्रेट टँजेंट विच फर्दर कनेक्ट्स अँड ब्रिंग आउट अबाउट अ डिफ्लेक्शन ऑफ रोड थ्रूआउट अँड अँगल थिटा. ओके,
त्यानंतर नेक्स्ट पहा, सिम्पल कर्व आर प्रोव्हाइडेड ॲट एव्हरी चेंज इन अलाइनमेंट ऑफ रोड और रेल्वेज ट्रॅक इन प्लेन और हिल्ली एरिया. जो आपला सिम्पल कर्व असतो तो प्रोव्हाइड कुठं होतो, एव्हरी चेंज अलाइनमेंट. तो एव्हरी चेंज अलाइनमेंट म्हणजे प्रत्येक चेंजला अलाइनमेंटच्या चेंजच्या वेळेस तो सिम्पल कर्व आपला प्रोव्हाइड होतो. तो रोड किंवा आपल्या रेल्वे ट्रॅकवर किंवा आपल्या हिल्ली एरियाजवर तो प्रोव्हाइड केलेला असतो सिम्पल कर्व. रिपीट करतो मी पॉईंट, सिम्पल कर्व आर प्रोव्हाइडेड ॲट एव्हरी चेंज इन अलाइनमेंट ऑफ रोड और रेल्वेज ट्रॅक इन प्लेन और हिल्ली एरियाज. ओके, तर आपण फर्स्ट पाहिला सिम्पल कर्व. टाइप्स ऑफ हॉरिझॉन्टल कर्वमध्ये आपण फर्स्ट पाहिला सिम्पल कर्व. त्यानंतर सेकंड आपण पाहू कंपाऊंड कर्व. कंपाऊंड कर्व, तर कंपाऊंड कर्व काय आहे, अ कंपाऊंड सर्क्युलर कर्व इज मेड अप ऑफ 2 मोर आर्क्स. कंपाऊंड मोर कर्व काय होतं, 2 आर्क्स असतात, 2 आर्क्स असतात. इच अ डिफरंट रॅडिल, प्रत्येक रॅडिलला डिफरंट रॅडिलला ते 2 आर्क्स असतात सेट केलेले इन सेम डायरेक्शन बिटवीन स्ट्रेट लाईन. आपली जी स्ट्रेट लाईन असते त्याला काय असते, सेम डायरेक्शनला हे 2 आर्क्स असतात. डायरेक्शन बिटवीन स्ट्रेट लाईन, त्या स्ट्रेट लाईनच्या मध्ये हे 2 आर्क्स सेट झालेले असतात. अ कंपाऊंड सर्क्युलर कर्व इज मेड अप ऑफ 2 और मोर आर्क्स, 2 किंवा मोर आर्क्स असतात. इज डिफरंट रॅडिल इन सेम डायरेक्शन बिटवीन स्ट्रेट लाईन्स. ओके, तर तुम्ही खाली पाहू शकता फिगर कंपाऊंड कर्वची कर्व कशी, टँजंट T2 अँड टँजंट T1. यामध्ये 2 आर्क्स दिलेले आहेत आपल्याला R2 R1. ओके, तर आपले कॉमन टँजंट काय आहे, ते दिलेलं आहे पहा T1 T2. ओके, त्यामध्ये आपला कर्व झाला आहे एक P आणि दुसरा Q. हे 2 आर्क्स आहेत आपले P आणि Q, 2 आर्क्स आहेत आपल्याला फाइंड झालेले आहेत पहा मध्ये स्ट्रेट लाईनच्या मध्ये बिटवीन. हा झाला आपला कंपाऊंड कर्व. ओके, टू अवॉइड एक्सेसिव्ह कटिंग और फिलिंग कंपाऊंड कर्व आर प्रोव्हाइडेड. म्हणजे यामध्ये एक्सेसिव्ह कटिंग और फिलिंग कंपाऊंड कर्व जो आपला असतो त्यामध्ये प्रोव्हाइड केलेली असते. आपण इथं याच्यामध्ये फिलिंग पण करू शकतो आणि कटिंग पण करू शकतो कंपाऊंड कर्वमध्ये. तसंच आपण सिम्पल कर्वमध्ये पण करू शकतो. अशा प्रकारे आपण सिम्पल कर्व पाहिला. त्यानंतर कंपाऊंड कर्व. थर्ड आहे आपला रिव्हर्स कर्व. रिव्हर्स कर्व, त्यामध्ये काय सांगितलं आहे, अ रिव्हर्स कर्व कन्सिस्ट ऑफ आर्क्स ऑफ द सेम डिफरंट रॅडिल बट देअर सेंटर्स ऑफ कर्वेचर लाय ऑन ऑपोजिट साईड्स ऑफ द कर्व. म्हणजे जो आपला रिव्हर्स कर्व आहे ते कन्सिस्ट ऑफ, त्याचे काही आर्क्स पडतात आणि सेम डिफरंट रॅडिल. काही आर्क्स काय पडतात, सेम पडतात आणि डिफरंट रॅडिल पडतात, पण देअर सेंटर्स ऑफ कर्वेचर लाय ऑफ ऑपोजिट साईड टू ऑफ द कर्व. जो आपलं सेंटर ऑफ कर्वेचर लाय आहे तो ऑन कुठं होतो, आपला ऑपोजिट साईड्स ऑफ द कर्व. ऑपोजिट साईड्स आपला कर्व आहे, जो कर्व आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आपला काय होतो, कर्वेचर. सेंटर्स कर्वेचर म्हणजे आपल्या आर्क्स जे असतात ते आपल्या अपोजिट साईडला, कर्वच्या अपोजिट साईडला प्रोव्हाइड होतात त्या. रिपीट करतो मी पॉईंट, अ रिव्हर्स कर्व कन्सिस्ट ऑफ आर्क्स ऑफ द सेम डिफरंट रॅडिल बट देअर सेंटर्स ऑफ कर्वेचर लाय ऑन ऑपोजिट साईड्स ऑफ द कर्व. ऑपोजिट साईडला त्या लाईव्ह ऑन होतात. त्यानंतर नेक्स्ट रिव्हर्स कर्व आर कॉम्बिनेशन ऑफ राईट हँड अँड लेफ्ट हँड कर्व्स. रिव्हर्स कर्व काय आहे, हे कॉम्बिनेशन आहे, राईट हँड अँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन आहे. विच इज नेसेसिटी इन अलाइनमेंट ऑफ रेल्वे ट्रॅक. ही नेसेसिटी कुठं आढळून येते आपल्याला, अलाइनमेंट ऑफ रेल्वे ट्रॅकवरती. रेल्वे ट्रॅकवरती आढळून येते इन हिली एरियाज. जो आपला टेकड्याचा भाग असतो तिथं आपल्याला रेल्वे अलाइनमेंटवर ही रिव्हर्स कर्व आढळून येतो. ऑल्सो क्रॉस ओव्हर इन स्टेशन यार्ड्स. म्हणजेच जो आपले क्रॉस ओव्हर्स असतात स्टेशन यार्डवरती तिथं आपण हा रिव्हर्स कर्व यूज करतो रेल्वे ट्रॅकवरती. रिपीट करतो मी पॉईंट, रिव्हर्स कर्व्स आर कॉम्बिनेशन ऑफ राईट हँड अँड लेफ्ट हँड कर्व्स विच इज नेसेसरी इन अलाइनमेंट ऑफ रेल्वे ट्रॅक इन हिल्ली एरियाज अँड ऑल्सो क्रॉस ओव्हर्स इन स्टेशन यार्ड्स. ओके, तर अशा प्रकारे आपण रिव्हर्स कर्व पाहिलेला आहे. तर त्याची फिगर पहा इथं, T1 T2 रिव्हर्स कर्व इथं टँजंट PS आणि टँजंट PQ.
अल्फा टेंजंट क्यू आर. तर आपला जो कर्व दिसतो आपल्याला T1 to T3 आणि T3 ते T2, त्याच्या ऑपोजिट काय आहे, इकडे क्यू दिला आहे आणि इकडे पी दिला आहे. त्याच्या ऑपोजिट काय आहेत, लाय ऑन ऑपोजिट साईड्स ऑफ द कर्व. म्हणजे जे आपले सेंटर कर्वेचर आहेत ते कुठे आहेत, कर्वच्या आपल्या ऑपोजिट साईडला दिसत आहेत आपल्याला पी अँड क्यू. T1 T3 कर्व आहे आणि त्याच्यानंतर T3 to T2 कर्व दिलेला आहे. त्याच्या ऑपोजिट साईडला पी क्यू आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर टँजंट पी क्यू आणि टँजंट पी एस. ओके. R2 दिला आहे इकडे खाली, वर R21 O2. अशा प्रकारे आपण रिव्हर्स कर्व यूज करू शकतो रेल्वे ट्रॅकला. जे आपले हिली एरियाज असतात तिथं क्रॉस सेक्शन स्टेशन यार्डला आपण हा रिव्हर्स कर्व यूज करू शकतो. तर आपण आज कर्व चॅप्टर स्टार्ट केला. त्यामध्ये आपण सिलेबस वगैरे पाहिलं, त्यानंतर नेसेसिटी ऑफ कर्वची फिगर पाहिली, त्यानंतर नेसेसिटी ऑफ कर्व पाहिला, त्यानंतर टाईप्स ऑफ कर्व इन रोड रेल्वे अलाइनमेंटमध्ये त्यामध्ये हॉरिझॉन्टल कर्व आणि व्हर्टिकल कर्व पडतात. पहा, टाईप्स ऑफ कर्वमध्ये हॉरिझॉन्टल कर्व आणि व्हर्टिकल कर्व. त्यामध्ये हॉरिझॉन्टल कर्वमध्ये आपण सिम्पल कर्व, कॉम्पाऊंड कर्व आणि रिव्हर्स कर्व आणि लास्टला ट्रान्झिशन कर्व. आणि व्हर्टिकल कर्वमध्ये सुमित कर्व अँड सेकंड व्हॅली कर्व. तर आपण हॉरिझॉन्टल कर्व एक्सप्लेन केला, तर कुठं कुठं वापरला तर ते पाहिलं. त्यामध्ये आपण फर्स्ट पाहिला सिम्पल कर्व, त्याची फिगर पाहिली. त्यानंतर आपण सेकंड पाहिला कंपाऊंड कर्व, त्याची फिगर पाहिली. आणि थर्ड पाहिला आपण रिव्हर्स कर्व, त्याची फिगर पाहिली. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रान्झिशन कर्व पाहूया. ओके, थँक्यू.